नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आता शिवाजी देवकुळे आहेत, जे गेल्या महिन्या 2 महिन्यापासून या पाणी पुरवठा डिपार्टमेंट पालिकेचं तिथे चक्कर मारतायत. किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी मोरेवस्ती चिखली या ठिकाणी एक दुकान घेतलं 2014ला आणि त्यांना महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बिल पाठवलेले 2009 पासून. आता त्यांचं म्हणणं असं आहे की जर मी दुकानच घेतले 2014ला तर मला 2009 पासून बिल कसं येईल, आणि बिल किती आले? 88,000 रुपये. नक्की स्टोरी काय मला सांगा, मग मी अधिकाऱ्यांना फोन लावतो. कारण तुम्ही गेले अनेक वेळा मला इथं पालिकेत दिसले. आणि किती झालं चक्कर मारताय तुम्ही? सर आता माझी तिसरा महिना चक्कर मारताय. तिसरा महिना तुम्ही चक्कर मारताय नसलेल्या नळाचं, न वापरलेल्या पाण्याचं. हा, तुम्हाला बिल आले नसलेल्या कनेक्शनचं आणि काही संबंध नसलेल्या गोष्टीचा मानसिक त्रास हा 88,000 रुपयाचा म्हणायचं आहे. हा, ही सदर घटना अशी आहे की मला 25 मार्चच्या दरम्यान रानवडे म्हणून एक मित्र निरीक्षक आहे, त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला हॉटेल सावली येथे बोलून घेतलं की साहेब तुमचं 88,000 रुपयाचं असं बिल आहे आणि ते 2009 पासून जनरेट झालेलं आहे. तर मी जर सगळं गोळा बेरीज केली तर तुमचं साधारण 3,20,000 रुपये बिल होतंय. तर ह्या समस्येतून तुम्हाला बाहेर पडायचं का नाही पडायचं? तर मी म्हटलं मला काय विषय तो तुम्हाला कळू द्या. मग मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मग त्यांनी मला एक हे बिल काढून दाखवलं आणि हे बिल त्यांनी 88,000 रुपयाचं काढून दाखवलं आणि सांगितलं की याच्या तुम्हाला 0 रिडिंग दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही जर त्याला कायदेशीर बाबतीत गेलो तर तुम्हाला 3.5 लाख पर्यंत 3,20,000 ते 3,50,000 पर्यंत बिल देऊ शकतो, नसलेल्या नळाचं बिल देऊ शकतं. मग मी थोडं शंकास्पद झालो, म्हणजे काय प्रकार आहे. मग मी घरी जाऊन माझे सगळे डॉक्युमेंट्स काढले. तर माझं जे खरेदी करत आहे ते सर 2014चं आहे आणि नळाचं कनेक्शन आहे 2009चं. त्यामुळे मी एकदम शाश्वत झालो की आपली कुठेतरी पालिकेच्या या कर्मचाऱ्यांकडून फसवणूक होते. मग त्यानंतर मी त्या माणसाला माझे डॉक्युमेंट दाखवले की बाबा हे 2009चं तुम्ही कनेक्शन डेट दिले, पण माझं कनेक्शन आहे 2014चं माझं खरेदी खत आहे आणि 2009ला तुम्ही तर माझं कनेक्शन दिलंय. ते सगळं बेकायदेशीर आहे, काहीतरी चुकीचं होतंय. तर मला हे महानगरपालिकेच्या ह्या नळ कनेक्शनचं जे बिल आहे हे मला कॅन्सल करून हवं आहे. तिथं मला 0-0 पाहिजे. उद्या कुठलं पालिकेचं मला काय काम निघालं, एनओसी निघाली तर ते मला एनओसी देऊ शकणार नाही. बरोबर. मग त्यांनी सांगितलं की हे जे जनरेट झालंय हे माझ्याकडे नाहीये, तुम्ही संबंधित मुख्य कार्यालयात जाऊन भेटा. मी मुख्य कार्यालयात मागच्या 2 महिन्यापासून येतोय, पण ह्याचं उत्तर कोणाकडे नाहीये. आज मला नवीन कळालं की कर संकलन विभाग या ठिकाणी जावा, तिथं तुम्हाला मिळेल. तिथं गेल्यानंतर मी कळालं की तिथं कॅनबेरी कंपनी आहे, त्या कॅनबेरी कंपनीने माझं बिल जनरेट केलं. मला हे समजत नाही की कॅनबेरी कंपनी जी काय आहे खाजगी संस्था, तिला काय कल्पना आहे की कोणाचं कनेक्शन आहे कोणाचं नाहीये. कारण प्रत्यक्षात जागेवर जो पाहायला येतो त्याला माहितीये की शिवाजी देवकुळे हा व्यक्तीचं इथं कनेक्शन आहे. कॅनबेरी कंपनीला काय सॉफ्टवेअर मध्ये कळलं, त्यांनी तर हाय असं माझं बिल मारून दिलं. कॅनबेरी म्हणते आमचा संबंध नाही, तुम्ही मीटर निरीक्षकाला पकडा. मीटर निरीक्षक म्हणतो मुख्य ऑफिसला पकडा. आता मी बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो, पण कोणी इथं जागेवर उपस्थित नव्हते. आज पण अशीच परिस्थिती. इथं जर पाहिलं तिथं मुख्य अधिकारी पण कोणी हजर नाही, सगळे अधिकारी ऑटो क्लस्टरला गेलेत. शेवटी मला आज एक सर भेटले, माननीय पवार सर म्हणून खाली. त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, तुमचा विषय जरा मला महत्वाचा वाटतो, मी काहीतरी मार्ग काढतो. पण मागच्या 3 महिन्यापासून याला कुठलाही मार्ग मिळत नाहीये. तर संबंधित रानवडे तो तर नुसता मला फिरवतो. गेले 3 महिने हे पालिकेमध्ये चक्कर मारतायत. जे नळ घेतलेलं नाही, जे पाणी त्यांनी वापरलेलं नाही, आणि विशेष म्हणजे त्यांचं नाव शिवाजी असल्यामुळे जसं त्यांनी मला हा विषय सांगितला मी त्यांना वर घेऊन आलो. पण दुर्दैवाने आज सगळे अधिकारी तिकडे ऑटो क्लस्टरला आहेत. म्हणून आम्ही त्याचे जे प्रमुख आहेत पाणी पुरवठा विभागाचे त्यांच्या केबिनला आलो. तर इथे कोणीच अधिकारी नव्हते. पण म्हणजे ठीक आहे, आता यांचा प्रश्न एवढा जेन्युइन आहे की आपण याचा व्हिडिओ बनवला पाहिजे आणि आयुक्तांना महापौरांकडे पाठवला पाहिजे, जेणेकरून यांना न्याय मिळेल. शिवाजी नावाच्या माणसाला जर एवढा त्रास होत असेल तर मावळ्यांची ज्यांची नावं असतील, तानाजी, यसाजी, सूर्याजी, बाजी, त्यांची तर काही परिस्थिती भयानकच असेल या महाराष्ट्रात, असं मला दिसतंय. सर्वसामान्य घटक आहेत की ज्यांना काय हे लोक मोजतच नाही, त्यांचा तर विषयच येत नाही. मी आज स्वतः मला थोडं शिक्षण झालंय म्हणून मी यांचा फॉलोअप घेतो, नाही तर एखाद्या अशिक्षित माणसाला तर ते हे करतील. तुम्ही रहस्यमय चित्रपटांमध्ये चोरी गेलेल्या विहिरी वगैरे पाहिल्या असतील किंवा विनोदी चित्रपटामध्ये. वास्तवामध्ये तुम्हाला मी आता एक नळाचं केस अशी दाखवलेली की जिथं ह्यांची खरेदी 2014ची आहे, मीटर कनेक्शन 2009चं आहे, आणि ह्यांनी एकही थेंब ज्या पाणी वापरलेलं नाही त्याचं यांना 88,000 रुपयाचं बिल आलेलं आहे. आणि 3 महिने झालं ते नसलेल्या बिलासाठी, ते माफ करून घेण्यासाठी किंवा ते क्लिअर करण्यासाठी गेले 3 महिने हा माणूस काम सोडून चक्कर मारतोय. वाईट दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की शिवाजी नाव असलेल्या माणसाला डुप्लिकेट बिल जाते. शिवाजी नावाच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना पाणी पाजलं, तापीचं, गोदावरीचं, नर्मदेचं, यमुनेचं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी नावाच्या माणसाला पालिकेचे अधिकारी अशा प्रकारे पाणी पाजतायत. खरं तर हे पाणी म्हणजे वेगळाच विषय आहे आणि हे पाणी पेटणार बरं का. आता आपण हा व्हिडिओ काढलाय, आयुक्तांना आणि महापौरांना पण पाठवतो. मी राहतो मोरेवस्ती चिखलीमध्ये.
ज्याचं मी पाणी बिल भरतो त्या नळाला पाणी येत नाही. अच्छा, ही तर अगदी इंटरेस्टिंग केस आहे. आणि याच्या विरोधात मी मागच्या 4 महिन्यापासून सन्माननीय पाणी पुरवठा मंत्री, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय JEE सर्वांना मेल करून बसले, परंतु आज तागायत त्या पाण्याचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. म्हणजे ज्याचं मी पाणी बिल भरतोय त्या नळाला पाणी येत नाही आणि ज्याचं मी कनेक्शन घेतलं नाहीये तिथं पाणी येत आहे आणि पाणी बरोबर बिल येईल. इंटरेस्टिंग केस आहे. आपण या संदर्भात अधिकारी सापडले की अधिकाऱ्यांना सुद्धा विचारू. आज इथं कोणी उपलब्ध नाहीत म्हणून आम्ही रिकाम्या केबिनमध्ये जिथं ह्यांचा प्रश्न सुटणार आहे ती त्यांना घेऊन आलतो, पण कोणी अधिकारी नसल्यामुळे किमान तुमचं पाणी आज पेटवलेलं आहे, लवकरच ते मिटवायचं काम करू. कारण आमच्याकडे 2च काम असतात, पेटवणे आणि मिटवणे. भामा असं खेळचं पाणी पोहोचपर्यंत माझं तरी बिल माफ होते त्यांना मिळालेलं ते तरी मी अपेक्षा करतो. येस, नागरी हिताचे प्रश्न पेटवणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हीच आमची काम आहेत. शिवाजी तुमचं नाव असल्यामुळे नक्कीच तुम्हाला अधिकाऱ्यांना न्याय द्यावा लागेल आणि अर्थात रयतेतले कुठलेही नाव असतं तरी तुम्हाला न्याय मिळून देणे आमचं काम आहे. कारण आमचं काम रयतेचे शासन, सनाई छत्रपती शासन. सहकार्य केलं. माननीय आपल्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाशी माझ्या नावाचं साम्य किंवा माझी पुण्याई आहे, परंतु आपण त्या नावाशी कटिबद्ध राहून जे लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि असंच आपलं कार्य घडो हीच आमची अपेक्षा. धन्यवाद.